नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमचं मनापासून स्वागत आहे या चॅनलवर श्री स्वामी समर्थ अनुभवांची साक्ष. इथे शब्दांपेक्षा अनुभव बोलतात. शांततेतून उमटलेली जाणीव इथे प्रत्येक कथेत जाणवते. नमस्कार मित्रांनो, जय जय रघुवीर समर्थ. आजचा विषय प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेला आहे. कारण या जगात असा एकही माणूस नाही ज्याला पैसा नको आहे. असा एकही तरुण नाही ज्याला चांगलं करिअर नको आहे. असा एकही कुटुंब प्रमुख नाही ज्याला आपल्या घराची प्रगती नको आहे. पण एक प्रश्न आहे, जर प्रत्येक जण मेहनत करत असेल, जर प्रत्येक जण धावत असेल, जर प्रत्येक जण स्वप्न पाहत असेल, तर मग प्रत्येक जण यशस्वी का होत नाही? प्रत्येक जण समाधानी का नसतो? प्रत्येक जण आनंदी का नसतो? आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत स्वामी समर्थांच्या शिकवणीतून. कल्पना करा, सकाळचे 6 वाजलेत. एक तरुण जागा होतो. त्याच्या मोबाईलमध्ये अनेक संदेश आलेले असतात. बँकेचे हप्ते, बिलं, कामाचे संदेश, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या, आणि त्याच्या मनात सुरू होते एक शर्यत. आजचं काम, उद्याची चिंता, भविष्यातली भीती. असं करत करत दिवस संपतो. रात्र होते, पण मन शांत होत नाही. कारण शरीर थकलेलं असतं, पण विचार थकत नाहीत. आज लाखो लोक असंच जीवन जगत आहेत. पण मित्रांनो, जीवन म्हणजे फक्त धावणं नाही. जीवन म्हणजे फक्त पैसा कमावणं नाही. जीवन म्हणजे फक्त पद मिळवणं नाही. जीवन म्हणजे स्वतःला न हरवता प्रगती करणं. आणि हीच गोष्ट स्वामी समर्थ आपल्याला शिकवतात. आज अनेकांना वाटतं, माझ्याकडे भरपूर पैसा आला की मी आनंदी होईन. मोठं घर झालं की मी आनंदी होईन. मोठी गाडी घेतली की मी आनंदी होईन. पण जरा विचार करा, तुमच्या आयुष्यात असं किती वेळा झालंय? एखादी वस्तू मिळाल्यावर काही दिवस आनंद झाला, नंतर पुन्हा नवीन इच्छा निर्माण झाली, पुन्हा धावपळ सुरू झाली. कारण मनाची भूक संपत नाही. जगातील सर्वात श्रीमंत माणसालाही आणखी पैसा हवा असतो. सर्वात यशस्वी माणसालाही आणखी यश हवं असतं. म्हणूनच स्वामी समर्थांनी कधीही पैशाला अंतिम ध्येय मानलं नाही. त्यांनी पैशाला साधन मानलं. पैसा वाईट नाही. गरिबीचं गौरवगान करणंही योग्य नाही. पैसा आवश्यक आहे. औषधांसाठी, शिक्षणासाठी, घरासाठी, कुटुंबासाठी. पण पैसा तुमचा सेवक असावा, मालक नाही. जेव्हा पैसा मालक बनतो, तेव्हा माणूस स्वतःचाच कैदी बनतो. आज अनेक लोक सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त पैशाचा विचार करतात. त्यांच्या प्रत्येक निर्णयामागे पैसा असतो. प्रत्येक नात्यामागे पैसा असतो. प्रत्येक स्वप्नामागे पैसा असतो. हळूहळू ते जगाला विसरतात, हसायला विसरतात, स्वतःसाठी वेळ काढायला विसरतात. आणि एक दिवस अचानक त्यांना जाणवतं, बँक खातं भरलं, पण मन रिकामं झालं. स्वामी समर्थांच्या अनेक भक्तांच्या कथा आपण ऐकतो. त्यात एक गोष्ट नेहमी दिसते. स्वामींनी कधीही आळशी माणसाला यशाचं आश्वासन दिलं नाही. ते नेहमी कर्मावर भर देत. आज अनेक लोक देवाकडे जातात, प्रार्थना करतात, नवस करतात, पण स्वतः मात्र प्रयत्न करत नाहीत. मित्रांनो, नदी किनारी बसून तहान भागत नाही, पाणी प्यावंच लागतं. तसंच जीवनात आहे. फक्त इच्छा करून यश मिळत नाही, कृती करावी लागते. एक शेतकरी जमिनीत बी पेरतो. त्याला माहिती असतं, उद्या पीक येणार नाही. 1 महिना लागेल, कदाचित अनेक महिने लागतील. पण तो रोज काम करत राहतो, कारण त्याला निसर्गावर विश्वास असतो. आजच्या माणसाची समस्या हीच आहे. तो बी पेरतो आणि दुसऱ्या दिवशी फळ शोधतो. म्हणूनच तो निराश होतो. स्वामी समर्थांनी संयम शिकवला. आजची पिढी वेग शिकते, संयम विसरते. पण जीवनातील मोठ्या गोष्टी वेळ घेऊनच घडतात. मोठं झाड एका दिवसात वाढत नाही. मोठा व्यवसाय एका महिन्यात उभा राहत नाही. मोठं करिअर एका वर्षात घडत नाही. सगळ्याला वेळ लागतो. आज सोशल मीडियामुळे आणखी एक संकट निर्माण झालंय, तुलना. कोणाची नवी गाडी, कोणाचा नवीन फ्लॅट,
कोणाचा व्यवसाय, कोणाचं यश. आणि मग मनात प्रश्न, मी मागे का, तो पुढे का? पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घेत नाही. तुम्ही त्याचं यश पाहता, त्याचा संघर्ष पाहत नाही. तुम्ही त्याचा आनंद पाहता, त्याच्या जागून काढलेल्या रात्री पाहत नाही. तुलना ही आनंदाची सर्वात मोठी शत्रू आहे. कारण तुलना तुम्हाला तुमच्या प्रवासापासून दूर नेते. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं. प्रत्येकाचा वेळ वेगळा असतो. प्रत्येकाची परीक्षा वेगळी असते. मग तुलना कशाची? एकदा एक माणूस स्वामी समर्थांकडे आला. तो खूप दुःखी होता. तो म्हणाला, स्वामी, माझ्या आयुष्यात काहीच चांगलं घडत नाही. स्वामी त्याच्याकडे पाहून शांत बसले. थोड्या वेळाने म्हणाले, तू सतत इतरांकडे पाहतोस, म्हणून तुला स्वतःकडे पाहायला वेळच मिळत नाही. मित्रांनो, हे वाक्य आज प्रत्येकासाठी लागू पडतं. करिअरमध्ये अपयश आलं की अनेक लोक तुटून जातात. नोकरी गेली, व्यवसायात तोटा झाला, परीक्षेत अपयश आलं आणि मग वाटतं सगळं संपलं. पण खरंच संपतं का? नाही. अपयश म्हणजे शेवट नाही. अपयश म्हणजे दिशा बदलण्याची संधी. आज ज्या लोकांना आपण यशस्वी म्हणतो, त्यांच्या जीवनातही अपयश होतं, संघर्ष होता, नकार होते. पण त्यांनी थांबणं निवडलं नाही, म्हणून ते पुढे गेले. स्वामी समर्थांची एक मोठी शिकवण म्हणजे भीती सोडा. आज अनेक लोक प्रयत्न करण्याआधीच घाबरतात. अपयशाची भीती, लोक काय म्हणतील याची भीती, पैसा बुडेल याची भीती, नोकरी जाईल याची भीती. आणि ही भीती त्यांना सुरूही करू देत नाही. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य फक्त धार्मिक वाक्य नाही, हे धैर्याचं सूत्र आहे. जीवनात पुढे जाण्यासाठी धैर्य लागतं, जोखीम घ्यावी लागते, प्रयत्न करावे लागतात. पण धैर्य आणि बेपर्वाई यात फरक आहे. काही लोक म्हणतात, मला श्रद्धा आहे, आणि मग ते विचार न करता निर्णय घेतात. हे चुकीचं आहे. स्वामी समर्थांनी कधीही विवेक सोडायला सांगितलं नाही. श्रद्धा आणि बुद्धी दोन्ही आवश्यक आहेत. पैसा कमावताना एक गोष्ट कधीही विसरू नका, प्रामाणिकपणा. कारण चुकीच्या मार्गाने आलेला पैसा काही काळ आनंद देईल, पण कायमची शांती देणार नाही. लोकांचा विश्वास गमावला की सर्वात मोठी संपत्ती गमावली. आज अनेक लोक करोडपती आहेत, पण त्यांच्यावर विश्वास ठेवणारा कोणी नाही. आणि काही लोक साधे आहेत, पण संपूर्ण गाव त्यांच्यावर विश्वास ठेवतो. खरं धन कोणाकडे आहे? विचार करा. करिअर घडवताना कुटुंब विसरू नका. कारण यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर जर सोबत आपली माणसं नसतील, तर त्या यशाची चव फिकी होते. आई वडील, पत्नी, पती, मुलं, हीच खरी संपत्ती आहे. एक दिवस पैसा कमी जास्त होईल, पद बदललेल, व्यवसाय बदललेल, पण नाती टिकली पाहिजेत. यासाठी वेळ द्यावा लागतो, प्रेम द्यावं लागतं, उपस्थित राहावं लागतं. स्वामी समर्थांच्या शिकवणीत एक सुंदर संतुलन आहे. ते संसार नाकारत नाहीत आणि संसारात अडकून पडायलाही सांगत नाहीत. ते सांगतात, काम करा, कष्ट करा, प्रगती करा, पण स्वतःला विसरू नका. रोज काही मिनिटं स्वतःसाठी ठेवा. रोज काही क्षण शांत बसा. रोज नामस्मरण करा. कारण मन शांत असेल तर निर्णय चांगले होतात. मन शांत असेल तर संकटं लहान वाटतात. मन शांत असेल तर यशही डोक्यात जात नाही. शेवटी मित्रांनो, पैसा महत्वाचा आहे, करिअर महत्वाचं आहे, यश महत्वाचं आहे, पण त्याहून महत्वाचं आहे तुम्ही कोण बनत आहात. तुमच्या मनात काय चाललंय? तुमच्या आयुष्यात शांती आहे का? समाधान आहे का? आणि जेव्हा पैसा, प्रामाणिकपणा, कष्ट, श्रद्धा आणि मनःशांती यांचं संतुलन साधलं जातं, तेव्हा खरं यश मिळतं. तेव्हा खरी प्रगती होते. आणि तेव्हाच माणूस मनापासून म्हणू शकतो, मी फक्त पैसा कमावला नाही, मी आयुष्य कमावलं.
श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांची साथ आपल्या आयुष्याला स्थैर्य देत राहो. पुढील अनुभवानिशी लवकरच.